आमची जिरली. बघा कोण आलेत. कोण आलेत? जिरली. हा आमची जिरली. कसली? लांब येणार नाही. नवीन मोबाईल. मग काय? बापरे मज्जा आहे बाबा. आज आमच्याकडे पाहुणेच पाहुणे. एक येतो एक किलो. 1 तास राहलो त्यांना येऊ. हो विचारलंस? फोन केले. अच्छा 40 मिनिटं 45 मिनिटं होती. मी आता सौरभची वाट बघते. हेल्मेट न घालता दिसलाय ना तो कधी येतोय आणि कधी त्याला विचारते. गेला वाटतं तो. तो कायम तसाच जातो. त्याला मी 10 वेळा सांगितलेले कायम. खय हाय तितक्या स्ट्रिक्ट नाही असा. पण काय जर चुकान झाला तर तुझ्या डोक्यावर हेल्मेट ठिकाणा. फोन उचलायचोच नाही ते जो. येऊन देते का काय सौरभ? आता तू हेल्मेट घातलं होतंस? इथं गेलेलो खाली. कुठे? इथं खाली दुकानात गेलेलो. हेल्मेट न घालता दिसलास तू आम्हाला. आमचा ब्लॉग चालू होता आणि समोरून असं झापकन गेलायस तू हेल्मेट न घालता. इथं जवळ असं म्हणलं की इथे जवळ जाताना नाही घालत तो. तसं येतोय. तू घालतो म्हणजे घालावंच लागतं हेल्मेट. येतोय कुणाला येतोय तुला विचारायला? तो काढतो मग 500,000चा फाईन लागता आमका. हे एवढा नाही आहे ना मनात वाटता. तू काय विचारलंस त्याला? कुठे गेलेलो? विचार. बाहेर नव्हतं गेलो. बाहेर गेलो हेल्मेट घातलं पाहिजे ना. सांगितलं मी आल्या जरा. मनीष असं करायचं नाही. अरे बरं तू बस. बरं आपण काय बोलतो कसा आहेस? धुम्रध्वजेश रे पर्जन्य. अरे एसी काय लावताय की फॅन बिन काहीतरी लावा. मी आल्यापासून काय लावलंच नाही तसं. 14 तारखेला काय करतोयस? माझा पहिली मकर संक्रांत आहे. ओ वाव. ग्रँड मकर संक्रांत. आम्ही थोडं ग्रँड सेलिब्रेशन काय करतोय. वार काय. So there is a grand celebration. सगळं फिक्स झालं. ग्रँड सेलिब्रेशन. किती वाजता? वाजता संध्याकाळी 4 वाजता. कसं येशील? ऑफिसवर डायरेक्ट. कुठे ऑफिस तुझं? तुला बोला. हाताला लाव हाताला. आला बरेच दिवसात भेटला ना. हे तुला मी जाड वाटतो का भारी वाटतो? मला बारीक वाटतोय. म्हणजे ओके वाटतोय. पोट कमी झाल्यासारखं वाटलं मला. काय करतोयस ना? काय करतो? आहेत ना डाएट वर येतो तगड. खरंच? 2 महिने झाले आता. काय खातोस? भात बंद, शुगर बंद, बाहेरचं सगळं बंद. ओनली प्रोटीन इंटेक आणि ते पण लिमिटेड 150 ग्रॅम 120. बाहेरचं पण म्हणजे सकाळी नाश्ता ह्याच्यासाठी नाही स्वतःसाठी करतोय. असं मला 6 किलो कमी झालं. 4 किलो. शुगर बंद केल्यावर बऱ्याच गोष्टी चेंजेस जाणवतात. पण माझं हे होतं ते कमी झालं. अजून होईल कमी. ताईला शुगरचे जास्त चेंजेस दाखवत ते पण ते खाल्ली ना ते होतं. नाही मी बंदच केली. पण अचानक वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात मी वर्षभराचं खाल्ल्यासारखं खाल्लं. शुगर म्हणजे मी काही फार गोड खात नाही. मी खाल्ले ते पॅनकेक्सच खाते आणि ते मी कधी नाही मिळत तसे खाते. कंटिन्यू 6-7 दिवस मी पॅनकेक्स खाल्ले. ते लगेच इथे 2-3 दिवस. तुला जरा सांभाळायचं आहे आणि आता थोबाडच मेन. मग इल्यावर मग अजून सगळा सुट्टाला मग तुझा. मग आधी त्याच्या आधी जरा मेंटेन करू पडा. हे काय ठेवतंय मला नुसतं जिम जिम. काय जिम तर करायलाच पाहिजे. व्यवस्थित झाले ना आता. जाडी बिडी जाडी म्हणजे नाही स्लिम करेक्ट झाले. म्हणजे गाल वगैरे बाहेर येतात माझे शी. म्हणजे मला काहीतरी करायला लागेल आता असं दिसण्यासाठी. मी लास्ट टाइम बघितलेलं त्यापेक्षा लास्ट टाइम शी. मलाच माझे जुने फोटो बघून घाण वाटतं. कशी घाण बारीक होते रे मी. असंच वाटतं मला. जाड बघून मला रिग्रेट फील झालं. नंतर मग मी विचार केला काहीतरी एवढी चर्चा नको. लोकांची कितीतरी वर्षांनी होती. याच्या मित्राची 3 वर्षांनी आता 30,000 व्हायला. आम्ही ऑडी 1 वर्षात 30,000 चालवली. जाम म्हणजे अति. पण 30,000 चालवली. कुणाला कॅल्क्युलेट कर. 30,000 डिवायडेड बाय 7 कर. नाही काय सांग पेट्रोलचं नाही कर ना. इंटू 105 कर. 105 रुपये लिटर. 4,50,000. 4,50,000 त्यातले मी वर्षभराचं 4 लाखाचा टाकलाय हा. तू 50,000चा टाकलास. काय सौरभ बरोबर ना? वर्षभरात 4.5 लाखाचं पेट्रोल घेतलं. विचार कर. माझं इयरली पॅकेज आहे भावा. एवढी घेतली? अजून 2 लाख ऍड केलं तर माझं इयरली पॅकेज आहे. करायला लागतं बाबा. काय करणार. पाहुणे आले. कुठून आलाय तुम्ही? हे काय आहे? काय हे
टबरू जमलो पण टबरू असे काय डायरेक्ट म्हणजे ह्या घरात न इकडे आल्यासारखे आलंय. काय हे केसाचं केलंय? काय आहे ते? कसं दिसतंय ते? केस कापायला सांग. कसे आलेत बघ ते. काय केसांचं काय केलंय हे? ए महत्वाचं चालू आहे इथं गावातल्या घरात कुणाल इकडं नाही इकडं आहे. तिकडे आहे तिकडे आहे, तुम्ही तिकडे होते. थांब ना. गावातल्या इकडे आला थांब काय आहे पण हे कसं दिसतंय ते? खरंच छान दिसतंय की पिकाचा. या चांगलं दिसायला देखना दिसायला काय घेऊन आला तुम्ही मला? नारळ? काय हे कशाला घेऊन आला? अरे तू जिम करतेस ना तुला प्रोटीनची गरज आहे मला नाही घेऊन आला. ह्याच्या आईला काय आणलंय आणि पपई हिला आहे. आवडले ते नवरा तर आवडलाय काय नवरा आवडतो मी शोधलाय ना, तुम्ही नाही शोधलाय. कुठलं त्यानं ओळखून काढलाय म्हणून नाहीतर काय लगीन माझी बोंबच होती ती तुमचे केस बरे नाही दिसत आहेत. मेरे कुणाल? जुल्फों को ना छूना सुनो ना मेरी जुल्फों को ना छूना ये रिश्ता सुनेगा गाना नाही. नाही ये अरे काय बंड्या काय होतं? अप्रूव्ह केले तुमची हेअरस्टाईल. अरे काय कसं झालं दिसतंय? तुम्ही केस त्याच्याकडे कापलात चला गेलो पहिले. त्याच्याकडे गेलो आज तर आमची बिग बॉसची पार्टी आहे आणि हे काय जुल्फे घेऊन आलेत? इन जुल्फों का राज मैं तुम्हें बताऊं कैसे थांब कुणाला जेवू देत त्याला कळेल. कुणाल ये बंड्या आज डीपी दादा फक्त थोडा स्वतःवरती कंट्रोल ठेवा थोडासा. केस नाहीतर काही कोण जातील ना तर मला तीच भीती आहे. अरे तिकडे मी अजिबात आजूबाजूला प्रीमियरला बघत त्यांनी नाही. जे सीन केले तर मी समोर होतो ना मला माहिती आहे तर. घे ना काय ना पण हे नाही आवडत मला. असं म्हणाल तुम्ही त्यांना अच्छा आणि ती पण असंच म्हणाल ती अच्छा. अरे मी नाही खा पाणी अरे मी नाही घे अननस? आनंद घ्या आपण कोथिंबीर entry केली. आपण कोथिंबीर घेऊन entry केली कोथिंबीर तर? तेच सांगाल की कोथिंबीर सारखं चायनीज नाही आहे म्हटलं एक कोथिंबीरची जुडी घेऊन जर तुम्ही रेड कार्पेट वरती असे चालत गेलात आणि असं कोथिंबीर नाही मी तर काय म्हणतोय फ्रूटचं पुन्हा बकेट केस बघ, केस बघ. कैसे बेटा कैसा है बेटा तू गोरा हो गया बेटा क्या करता है बेटा शुगर शुगर नाही का तुला छी! केस काय केले ते घाणेरडे? घाण दिसतायत बघ आला ना. एका इकडून स्ट्रेट बस ना बस ना बेटा बस माझ्या पिढ्या बस अरे कोण कुठली एक पोरगी काय संबंध आहे आपला अरे तू वेगळा मी वेगळा शुगर बंद केलं ना तर गोरेवाल. कमी केले की सांग कमी नाही बंद. कमी शुगर बंद. म्हणजे बंदच आहे माझी कम्प्लीट बंद. कम्प्लीट काहीच बंद आहे कावडलेत का एवढे? सकाळी एखादी 5-5:30 ला काळवडलेत का देशीबीचे चालू केले का काय काळवडायला? मी फक्त कावडलेत का विचारले हे काय पुढचंही बोल. तुझ्या एवढ्या काळा नाही आहे ना. मी बघितलं आमच्या गावात म्हणून बरेच म्हटलं लोक मी. जे ते काहीतरी पितात ना ते काळे काळे होत गेले नंतर म्हणजे असं. अरे ते जसे पिंडके असतात ना काय पिंडके म्हणजे दारोडे हा. मी काय नको ठेवा म्हणते तुम्ही मी ठेवतो नको ठेवा तुम्ही खाली ठेवा मी ठेवतो तिचा काय संबंध ही डिसिजन घ्यायचा आई शप्पथ. गाडी माझी एक गाडी तुझी ही कोण आपल्याला सांगणार आपण मी कोणाचे traffic आहोत बघून आपण देशील. कोणाचे आहोत आपले एकमेकांचे तिचे नाही कोण आहे ही? मी आहे का तुझा मला काय करायचं तुम्ही आज याल उद्या जा माझा काय विषय? अरे हे जगातल्या प्रत्येक नवऱ्याचा हाल आहे रे तू आनंदानं करून घेतलाय आम्ही तोंड वाकडी करून घेतले तुझं केसाचं काय? काय करायचंय? केस कापताय? काय कापायचंय? करायचं कापू जाऊया माझ्या याच्याकडे जाऊया हे पण मी मला तुम्हाला असे नको मला केस हो, नाही, असे नाही असे होणारच नाही पण तुमचे मला ऑनेस्टली सांगा तुम्हाला ही सजेशन कोणी दिली? काय झालं सांगताय मी ऍक्च्युली मला त्यात आवड नाही ते थोडं पुढे ते आवड नाही तर मी गेलो आणि असं बसलो होतो तर त्यानं मला 2-3 फोटो दाखवले आणि त्याच्यामध्ये ते असे बाउन्स होते वेगवेगळे ह्याचे असे. आणि तो काय म्हटला तुम्ही असा हात फिरवला ना तर ते कुरळे नाही होणार हात फिरवला तर ते जसं आहे तसं बाउन्स वगैरे येईल म्हटला पण तो केला आणि केल्यानंतर हे इथून घेतले का इथं आपल्या इथून तो कोपरवाला बरोबर ना तुम्ही कसं ओळखलं सांग कसं? मला माहिती आहे ना आता आलोय तर काहीतरी न्यायला पाहिजे आणखी घ्यायला पाहिजे. दुसऱ्या बाजूला चालते एवढं नारळ होतं 15-15 रुपये म्हणाल तर ते घ्याल तो पण जरा पाठीमागे ट्रकवाला लय दंगा करायला म्हणून परत पुढे गेला तर राहू दे म्हटलं घ्यायचं मला ड्रॅगन फ्रूट पपई वगैरे ही फळं आवडतात. मी आता ओचच गेला
पुढे सांगून सुद्धा तू जेवलो म्हणून सांगायलास. किती माणूस घाण आहे. मला भूक लागली होती. अरे पण भाऊ याला तुला थांबता आलं नाही. मला खूप भूक लागली होती. मला चक्कर येते आजकाल. मी डबल जेवू शकते पण मला चक्कर यायला लागली. आणि तू रे, तो पण जेवला. मी थांबवतो. तू बायकोचा गुलाम, नाही. तू बायकोचा गुलाम, बायकोचा बैल. हाय मी बैल. हाय हाय मी बैल. हाय हायसच. सगळ्या जगाला बोंबलून चला, सांगायची काय चला, गरज? मी हे तो बायकोचा बैल तो जेवला. ह्यो काय? तू कोणाचा बैल? तो जेवला. ह्यो काय? हा पण जेवलाय. ह्यो जेवला. अरे पिंडक्या जागा हो. आणि तुम्ही रोज तिकडे पार्टी करता, बाहेर जेवता, रोज. बायकोला टाकून. त्याचं काय? गेल्या 2 महिने झालं मी जेवायला 2 महिन्यात का सुधारलाय? का 2 महिन्यात का सुधारलाय? काय करायचं काय सुधरून? पोट कमी करायचं आहे. त्याच्यासाठी वेगळी कामं करायला लागतात. ती वेळ नाही ना करायला. मग निदान मटण सोडू, जरा तब्येत कमी करू. मटण सोडलंय? मग गप बसा. शपथ, हिची शपथ 2 महिने खाल्ले ना. 2 महिने बोलले ते मला मटण खरंच? सोडून. मटण नाही खाल्लं 2 महिने तुम्ही? पण ते बोलले ना कोणाला तरी. तुलाच बोलले ना मटण सोडून काय. पण आज गुरुवारच आहे, आज आमच्याकडे व्हेज आहे. असं बनवा ना एक रील. असं चाललाय तुम्ही, गाडी चालवताय, बाजूला मटन शॉप. मटन शॉपच्या आवाज हळूहळू क्रिएटर व्हायला लागला रे. तुझ्या नादाला लागून नाही, तुझ्या नादाला लागून ही कंपोजर नाही होऊ शकली. पण creator व्हायला लागला. मी लिहित होते, विचारा, मी लिहायला लागले. त्याच्या नादाला लागून लिहिते मी छान छान. ऐका ना जे सांगतोय तुम्ही. सगळ्या गोरा गोष्टी झालास रे, काळ्या. सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी गोरा ऐका, सुद्धा बंद केले. एक सांगते, एक खरं सांगते, आज सगळ्यांना सांगते. तो गोराच होता. मी पण गोराच होतो. ऐका, तिने मला मी त्याला काही ट्रीटमेंट करायला लागला, फिरवलं तेव्हा त्याच्यामुळे तो लग्नामुळे ना साखर इडली लग्न करा. चांगलं असावं, हे करावं म्हणून आहे ना, तिने मला ट्रीटमेंट करायला लागली आणि त्याची वाट लावली सगळी. एक्स्ट्रा ट्रीटमेंट केलं ना चेहऱ्यावर, ती वाट लागते. म्हणून मी काहीच करत नाही. कुठे वाढ लागली? तेव्हा लागलेली. आता तेव्हा लागलेली. आता काही नाही करत, तो काही नाही करत आता. काही करत नाही, काहीच नाही. आपल्या डाएटवर पण आपण Diet. बोलतोय. नाही पण तो छान दिसायला. तुम्हाला मी एक सांगतो, शुगर बंद करा, हे सगळं पिगमेंटेशन वगैरे सगळं जाणार. अरे शुगर नाही, हे रॉयल आहे. रॉयल. रॉयलच्या पुढे काय? गेले 2 दिवस कुणाल चार्जर हरवला होता कुणालचा. बघ मुद्दाम आता ऐकणार नाहीत ते. मुद्दाम कशा आहेत बघ. फरक पडलाय. बरोबर अगदी एकाला बरोबर भेटलेले आहेत ते. तर कुणाल चार्जर विसरला होता आणि कुणाल 2 दिवस चार्जर शोधत होता. त्याला तो चार्जर मिळत नव्हता. आहेच की तू बसल्याला बघवत नाही तुला. दोघं बसल्यात मेवना भाऊजी मारतायत काय? अगदी तसंच बोलताय हा. अगदी कसं बसल्याला बघवत नाही तू. ताई काय करतेस हे? कशाला सतत तुला कॅमेरा हवाय? आता मला हे सहन होत नाहीये. आता हे मला सहन होत नाही. आण रे बाबा, सकाळपासून खाल्लं नाही. तू काय खाणार आहे? आज व्हेज आहे आमच्याकडे. सौरभ हे आतमध्ये ठेव. सौरभ त्यांना ते लिंबाचं लोणचं दे. मी आता रोज खाल्लं ना डीपी दादा, हे सगळं गाणे म्हणा. बायकोला आज सकाळी डीपी दादा, आणि केसावर तेल घातलंय तुम्ही की केस धुतले नाहीत बरेच दिवस? तेल नाही घातलं, ऑटोमॅटिकली ऑइली व्हायला लागलं. हा मग ते केस धुवा, कारण तुम्ही ती ट्रीटमेंट केली ना, त्याच्यामुळे तसे होणार ते केस. बरोबर. मग रोज धुतोय मी शॅम्पू लावून. आज पण परत धुवा आता. आज पण आज सकाळी धुवून झालोय, आंघोळ करून झालोय. तुला काय वाटलं बिग बॉस चंपू वाटतंय. 1-2 दिवस आंघोळ न करायला? काय काय बिग बॉस तुला काय वाटलं बिग बॉस चाललाय? नाही, तिथे करायचा तुम्ही आंघोळ. नाही इलाजाने. का काम नाही? काम नाही म्हणून आंघोळीला जायचे. हो तेच आहे. गरगट्टा नाहीये ती. फक्त ते गरगट्टा दाल पालक आहे. गोड असतं ना, गुळ टाकतात ना की नाही? नाही, कोल्हापूर साईडला गुळ नाही. आमच्याकडे गुळगुळ काय नाही. त्यात दूध तू घालायचं. काय असं बाजूला बसलायस त्यांना, काय भरवतोयस का लय आता? भर लागतं दूध घातलं. पोटाचं करा. आज आम्ही काय काय बोललोय, भरवायचं काय, आम्ही पुढचं पण बोललोय. शी. तुझं पोर नुसतं उदे. मग काय करणार आहात तुम्ही? तुझ्या पोराला यो धरणार गुडघ्यात आणि आणि पाठीमानं डोंगर वर करला ना आणि पाणी ओतून असं धुणार गार 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 गार. जेव्हा काय बडबडतील आणि काय नाही. बाप कोण? तू डोळे तू. मी चड्डी घालतो त्याला. मामा मामा चड्डी घाल. ओके. म्हणजे माझं पोर काय चड्डी घालण्यासाठी कोल्हापूरला हे करणार का तुम्हाला? मामा मामा चड्डी घाल. हा, आता हे काहीतरी घालणार बिलणार बघ. कोण आल्या सांग ना त्यांना. तुम्ही तुमच्या कानात
शी डीपी दादा कसं वाटेल ते. ओ नको असलं काहीतरी करू. ए गुगल्या गुगल्या, हा त्याला गुगल मॅप म्हणून त्याला गुगल्या म्हणतात. वा. सौरभला गुगल मॅप चुकतो ना चुकतो सौरभ. गुगल मॅप म्हणून त्याला गुगल- एकदाच चुकल्या पण जातो तुमच्या हे की अरे बापरे. डीपी दादा ते खूप घाण दिसते. संध्याकाळी मी तेच घालणार आहे डीपी दादा. शी आता मी नाही घालणार आहे. डीपी दादा काही वेळ लागलाय का? काय करताय? तुझं नशीब फुटलं तर काय कपाळ फुटलेलं तुझं. कळू दे आजूबाजूच्यांना. पाणी मारीन पाचकन तोंडावर. माझी हिंमत असेल तर. तू बाप बोलशील तू बाप बोलशील. हिंमत असेल तर हा? मला एवढे तुझ्या हिंमत आहे. नाही नाही माझ्या बहिणी मला माहित आहे माझ्या बहिणीची किती हिंमत आहे. जय बल्ला. तिच्यात जर गट्स नसतील ना तर ही तुझ्या तोंडावर पाणी मारत. तू हिंमत असली तर त्यांच्या कपाळ पाणी दाखव ना. दाखव. बहुत दिनों के बाद भाई बहन मिले हैं. मारला असं एवढं कशाला इथं ठेव बाजूला. कुठे चाललास तू? ए इकडे रे अरे आता कुठे सोडून चाललाय आहे 15-20 वर्ष थांब. गं बस हो. बहिणीचं संसार चांगला चालायचं सोडून काहीतरी. अरे त्याला दुसरी चांगली मिळायला नको एखादी. तुझ्या आयुष्याचं कल्याण झालं हिच्या. नाही, हिच्या आयुष्याचं कल्याण झालं ना तुझ्यासारखा नवरा मिळाला. तुझ्या आयुष्याचं काय? तू काय करणार आहेस आयुष्यात? असंच राहणार आहेस पाणी सोबत चिटकून. काल बोलले तुला. आता तर ते कासवागत तोंड करलं. केस वाढवलात ना. चापटे जर आणखी त्या दिवशी सुपला सोड दिलास तसं ते नाही. अरे लागते जरा वाजवली ती. हिला हात लागतोय. अरे लागते हे घरी येऊ ना डायरेक्ट. पण काय तू कुठे चाललाय? अरे बाबा हे 10 वेळा सांगितलं. बाहेर ग. टायर बदलायला जातोयस पण अरे मग तुला काय नडले का रे आज टायर बदलायला? उद्या झालं नाही काय माणूस घाण तोंडाच्या नो. मला माणसं आल्यावर तुम्हाला बरं सुचत रे काम. मला आमच्या सांगायचं नाही येऊ नका घरात म्हणून. आवडत नाही. काय झालं? तुझ्या घरात कोणाला आवडत नाही? आतमध्ये येऊन बोलले नाही. बंद कर. मग गाडी आमची ऑडी जी आहे 30,000 किलोमीटर चालली. आता त्याचे टायर गेलेत. हा मग उद्या बदल ना. नाही करू शकत उद्या. माणूस घाण तोंडाच्या हो. ऐक तर, तू जातोयस तर आम्ही काय करू? घरी जा. चावी दे. दिली ना डीपी आणि दादा. मग कागदपत्र दे. काय म्हणताय? घराचे किल्ले दिलाय मी म्हटलं कागदपत्र दे. काय तू अग्रीमेंट केलाय बाबा? उद्या काय चुकून सोडपत्र झालं तर बायकोच्या वाटणीला काय नाही येणार म्हणून. ओगी जाराडता बघ तो पण येतो करून. नाही ते आणलं असेच करतात. कुठेही येताना रस्त्यावरचं काहीतरी एखादा टी शर्ट घेतात, घालतात आणि येतात. तर. आता तू म्हटलीस मी घेणार आहे. तू मी तू नाही. घेणार आहे म्हटलीस म्हणून मी आणलो नाही. मी घेणार आहे कधी म्हणेन आणि मी का परवा म्हणेन? दिवशी बोलणं झालं दादा कुठलेही तुमचे साधे कपडे घालून येऊ नका. पार्टी चांगली असणार आहे. सगळे लोक चांगले व्यवस्थित कपडे घालून वेशभूषा घालून हा. येणार. सो तुम्ही काहीही घेऊन या. मी इथं आल्यानंतर कपडे घेणार आहे. हे तुझं वाक्य आहे. कपडे घ्यायला आपण जाऊया असं नाही, म्हटलं नाही, नाही, असेल. मी घेणार म्हणजे आहे. बिल मी कोण पैसे- देणार आहे? तू द्यायचं. अरे, 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 आलं काय आलं काय माणूस आहे? त्याचा काय संबंध आहे? तुला जरा तर तुला लाज वाटावी. नाही तुम्हाला वाटावी. माझ्या लग्नाचा आहेर नाही दिला, भाऊबीजेला कधी गिफ्ट नाही दिला, रक्षाबंधनला कधी गिफ्ट नाही दिला, कधी कधी कायच नाही दिला. अरे आणि तुला काय? आयुष्यभर खमक्यानं चला पाठीमागं गपचूप राहणार आहे. गॅप तुझं बिल ते भरा काय माझं नाही, पण. थोडं मी आहे काय? 4 कपडे मी तुझी राखी उचलते. अजून तुटली नाही. हे बघ तुटायची पण नाही, अजून तुटली नाही. तुटणार पण नाही. मग आता आम्ही डीपी दादांना कपडे कसे चालवतात बघ. गाडी मुद्दाम स्लो. डीपी दादा मुंबईत आहोत अरे आपण. टर्न घ्यायचा बाळा. मग तू कुठून घ्यायचा कसा घ्यायचा किती पार लोक आहेत कुठं बघा. करायचं? आता तुम्ही हाफ पॅन्ट वरती आले बघ कसे. त्याला काय होतंय? बघतील आपण जायचं आत. बघतील लोक बघू दे. पार्किंग मध्ये असं काय आहे माझ्यात सौंदर्य? कुठे लावा का? त्यांनाच लाज वाटेल मला बघितल्यानंतर. अरे रे रे हे मी काय पाहिलं? शी. अरे कसं गाड्या लावल्यात हिनी. पार्किंग तशी आहे बाहेर. अरे पण त्यानं कसं आहे इकडे टू व्हीलर इकडे टू व्हीलर फिरून पलीकडे लावलं पाहिजे. डीपी दादांचं काय करायचं? आता आम्ही शॉपिंगला जाणार, मग ते कपडे घालून ते आज पार्टीला जाणार, असं यांचा विषय असतो प्रत्येक वेळेला. अंकितानं मला सांगितलं हे सारखं सारखं ते सांगतात मी आज कसंच बिल भरत नाही, कसंच नाही. मागच्या वेळेला पण तसाच केलेला त्याने. आता मी नाही भरणार आज नाही.
नाही आज मी डीपी दादांची बहीण काही नाही. अंकिता माझ्यासारखं हो तुम्ही माझ्या imagine आयर करू दे ना. शकता. हे घे तुझं अरे आयर तेजा आईला हे घे हेच देत आहे फक्त. अरे हे ना हे पौष्टिक असतं रे नकोय मला बाळा डीपी हे दादा. खायचं बघ तू पांढऱ्या पालेगत दिसायला जरा रक्त वाढल. तर बिग बॉसच्या पार्टीला जायचंय. डीपी दादांची शॉपिंग आता इथेच चालू आहे. त्यांना जे हवंय त्यांच्या आवडीप्रमाणे ज्या गोष्टी घ्यायच्या आहेत त्यांची आवड आणि सगळ्या गोष्टी बघून मॅच करून आम्ही काही कपडे सिलेक्ट करतोय. तर हा मी सिलेक्ट केला होता पण त्यांना काहीतरी नेहमीप्रमाणे काहीतरी वेगळंच आवडतं. तर त्यांना हे जॅकेट आणि हे असं काहीतरी त्यांना आवडलंय. तर आता हे आम्ही घेऊन आता जाणार आहोत घरी. त्यानंतर आम्ही रेडी होणार आणि मग आम्ही 2 तासाचा ट्रॅव्हल करून अंधेरीला जाणार आहोत. हे करून त्या डब्यात ह्याच्यात टाकत नाहीत काय डस्टबिन मध्ये. डस्टबिन नसतो तो. चला डस्टबिन म्हणजे कचराचा. चला घ्यायचंय तुम्हाला तर करा शॉपिंग. सोसायटी फर्निचर हे एवढं मोठं जे उभं राहिलं ते याच कारणामुळे की 10 रुपये पिशवीचे पण वाचवले जातात. पिशवीला 10 रुपये लागतात म्हणून ते हातात घेऊन चालले. मग असे तुम्ही पैसे वाचवले पाहिजेत आयुष्यात. असे पैसे होते ग परत वापर होत नाही वापर त्याचा होते. पिशवीचा. 10 रुपये आणि फुकट काय जातात. होते तुझ्यासारखं कोणतं आलं की म्हणजे आम्ही काय तर त्यात घालणार आणि देणार तुला बरोबर. तू पिशवी सकड घेऊन जाणार. बरोबर. मग ते 10 रुपयाची पिशवी का द्यायची दुसऱ्याला आणि का आपली नाही का 10 रुपये असं नाही. हं. आता बघ ही गाडी इथं आहे आता या गाडीत आपण ठेवली की आपलं कामच झालं ना. कामच झालं. बरोबर. तर तेच मी म्हणते असेच पैसे आपण वाचवले पाहिजेत. बरं आता रेडी व्हायला आलोय आम्ही घरी. रेडी. डीपी दादा फक्त रेडा होणार. चला लवकर डीपी दादा लवकर चला. माझे कानातले कुठे आहेत? कसे ढेकर देताय. एवढं चांगलं झालेलं जेवण. जरा मीठ कमी होतं. आम्ही एवढंच मीठ खातो. अति मीठचं आम्ही खात नाही. कमी मीठ, नो शुगर, असं यु नो. जन्म कशाला झालाय तुझा? तेच मला असं वाटतं कधी कधी. अरे 2 वर्ष कमी जग सगळं खाऊन पिऊन जग. सगळं खातो पितो आम्ही पण लिमिट मध्ये. अति नाही. कुठच्याही गोष्टीचा अति उपयोग चांगला नाही. काय आता काय केलं जेवण कारण ढेकर तर आलं नाही. माझा म्हणजे काय काय आहे हे लावलं हे काय आहे? ते नाहीये. हे तुम्ही चेहऱ्याला लावलं. हा. ते बॉडीला लावायचंय. ते बॉडी लोशन तुम्ही हे लावलं. हे महाग आहे. हे 5-6 हजाराच्या गोष्टी तुम्ही थोबाडायला लावताय. ते माझ्या स्किन टोन साठी आहे ना. डीपी दादा ठेवा ठेवा ठेवा. महाग आहे ते. त्याच्यापेक्षा तुझ्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन. हो पण ते हळू एकदम नाजूक. हा एवढं. हा पण ते तुमच्या चेहऱ्याला नाही उपयोग. स्किन कलर नुसार असतं ते. मी काय सांगतेय. धैकाल्यातलो राजा दिसतात. तो नका लावते. नको लावू. द्या इकडे. शी बाबा माझं मेकअपचं सामान नाशच आहे ते. डीपी 2 मिनिटं बाहेरचं मला रेडी व्हायचं. मिस्टर डीपी दादा ह्याच्यापेक्षा की नाही मला पावडर ते बाद झालं. हे आमच्याकडे काळं पावडर पडलंय. नाहीये. आम्ही अरे मग मी लावू काय? मी लहानपणापासून पावडर नाही लावत. मेकअप रिमूव्हर आहे. सेकंड हँड आहे. हो हे सेकंड हँड आहे. हे घ्या वापरून बघा. हे खरंच खूप चांगलं आहे. काय म्हणते? हो. माझ्या नैसर्गिक सौंदर्याला ह्या तेजोमय प्रकाशाची काहीच गरज नाही आहे. डीपी दादा तुम्ही आता वेगळ्या वाईब्स द्यायला लागला हो. म्हणजे कोणाच्या तरी आठवण करून द्यायला लागला. हा तू म्हटलीस ना तिथं हळू बोला असं बोला तसं बोला. मी म्हटलं आमची बिग बॉस मधली शिक्षिका जागी झाली. आमची नव बाई सूरजची शिक्षिका. तुम्ही तर आज पण इथे माझ्या घरात पण टॉयलेट मध्ये मोबाईल घेऊन बसला होता कितीतरी वेळ. रील बघत होता टॉयलेट मध्ये तुम्ही. रील नाही एडिट करत होतो मी टॉयलेट मध्ये. अरे तर शांत ठिकाण असतं ना. कोणाचा त्रास नाही कोणाची रखरख नाही किरकिर तुमच्या नावाने नाही. एक आपण टॉयलेट बांधून देऊया कुठेतरी. त्या बिग बॉसच्या घरातच हे करून ठेवा म्हणून. डीपी दादांची. डीपी दादा टॉयलेट झोपण्यास सक्त मनाई आहे. गजर लावा 12 मिनिटांना बाहेर यायला पाहिजे. 2 मिनिटं. पकडलं पाहिजे. हे मला तुम्ही कंटाळायला लावताय. कृष्ण हरी. बिग बॉसची बातमी आहे ना.
विनंती आहे सीझन 1 चे जेवढे कंटेस्टंट्स आहेत ते प्लीज इथे डीजे कॉन्सोल कडे या. उपस्थित राहायचंय आणि आमच्या बिग बॉस मराठी अध्याय पहिल्याच्या सर्व स्मिता गोलकर यांनी आज दर सालाबादाप्रमाणे याही वर्षी जसं पूजेचं निमंत्रण दिलं जातं तसंच त्यांनी सगळ्या बिग बॉसच्या खेळाडूंना पुन्हा एकत्रित आणलेलं आहे. त्याबद्दल बिग बॉस मंडळाच्या वतीनं त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो सगळ्या खेळाडूंच्या वतीनं आणि सगळ्या बिग बॉस अध्यायाच्या खेळाडूंना मी विनंती करतो की अध्याय पहिलाचा एक छायाचित्र झाल्यानंतर पुढील छायाचित्रासाठी प्रत्येक अध्याय त्याला देऊन टाकणार आहे. तुझा फोन ज्याला मिळेल त्याला बिग बॉसची ट्रॉफी दे. आम्हाला तुझी बिग बॉसची ट्रॉफी पाहिजे. तुझा फोन ज्याला मिळेल त्याला. पण यावेळेस कंटेस्टंट वाढत चालले. 5 सीझन आले तर सगळ्यांचा फोटो टाकणं जरा अवघड होतं म्हणून हा दुसरा प्रयत्न केलाय. आय होप यू लाईक इट. आणि अशा प्रकारे पार्टी एन्जॉय करून रात्री आम्ही जवळपास 3 वाजता घरी पोचलोय, कारण मध्ये खूप उशीर झाला आणि 3 वाजता आम्ही घरी पोचलोय. त्यानंतर सकाळी उठून मला जायचं आहे आमच्या ठाण्यामध्ये जे एक्झिबिशन चालू आहे तिथे सिंधुद्योगचा स्टॉल आहे आणि तिथे मला जायचं आहे. पण हा माणूस काही पार्टी सोडायला तयार नव्हता. कडं सांगितलेलं हा. देवीच्या दारातून घेऊन या कडं. कॉफी पिती कॉफी गार झाली. कॉफी नाही आहे ती, मी पाणी पिते. कशाचं पाणी ते लवंगाचं? हो सांगा ना. तुम्ही सांगा ना. मला जरा दे बघू. नाही तुम्ही सांगा ते का नाही आणलं त्याला हवंय ते. तुम्ही नवरा बायको मला काय विचारायला? झोपेत नाही, तुम्ही झोपेत उठून आले इथे उगीच लोळताय इथे येऊन पडून. माझ्या रूम मधनं जावा बाहेर जावा तुम्ही. काही नाही करत रे ते. त्यांना ते फक्त हे करतात. आले येताना घेऊन येता नाही आलं त्यांना. काल टीपी दादांनी अगदी जोरदार पार्टी केली आहे. आता लेट उठलेत ते, त्यांचा ड्रायव्हर इथे पोहोचलाय. आता ते जायला निघतील. आपण काय कुणाल काय हे जावई मला अजिबात शोभत नाही. मार 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 त्यांना मार. जावई जावाई बरं वाटलं. कुणाल हे करशील तर ते उठणारच नाही. उठा. एक बघ भारी करतो. काय करतोय? थांबा बघा तर. शिंकरलं. नाही ते अरे पण चिमकून नको कर, मस्त कर. अरे तिथंच जा पाहिजे खरं. प्रॉब्लेम माहिती काहीतरी झालंय तुम्हाला. नशीबवान बहीण आणि भाऊजी भेटलेत चांगले. तुमच्यात काय राजी होतं? तुम्हाला काय पगार भेटतोय? तुम्ही बोलणार. कोण? माझ्या बाजूने बोलायला पाहिजे तुम्ही.
थांब रे. ती कशाला तुमच्या बाजूने बोलेल पण ती कशाला तुमच्या बाजूने बोलेल? आम्ही कोकण करावं कळलं कोल्हापूर वाल्यासारखं कोकणकरांनी पंगा घेऊ नका. कोकण एकत्र हा, नाही सांगाल तुम्हाला कोल्हापूर वाल्यांशी पंगा घेऊ नका. कोकणकर अलिबाग बिलिबाग हा ताई यायला नको. आप बोलले म्हटलं या इकडे बसा ताई. बसा गॅस चालू तिकडे माझा संपला ते इथे गॅस आम्हाला. स्फोट करा गॅसचा. अख्खी बिल्डिंग उडवून टाका. का? ती गॅस तसंही चालू ठेवते ती कधीतरी अहो. स्फोट करणारच आहे ती विचारते आता खाली बंद करून जाते. ती गॅस चालूच ठेवते तसंही काय ठरलंय गॅस चालू करून नाही ना, ते बटन आमचे जरा बटन हिनं गॅस बरोबर घेतला नाही. हा हा तो. दीपी दादा नको जाऊ दीपी दादा ठेवा ठेवा अरे, हे वालं माझं आहे. मी खाल्लो तर काय नाही. मग शर्टात डाग कुठला पडलाय माझ्या. हो 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 काहीच नाही खाल्लात तुम्ही काल मग दीपी दादा कधी आला आता आता झालो भेटलो तुला आणि निघालो लगेच. कधी याल परत ते सांगा हे नव्हा. अरे माझं जॅकेट कुठं आहे. गाडीत आहे सगळं गाडी सगळं गाडीत आहे जावाई हे चप्पल घालून काल तुम्ही बेड पर्यंत जात होता जातो. शीत शी 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 चला सावकाश जा बाय बाय